श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर उद्या आपली भाऊबीज आपण साजरी करतो. तर हिंदू शास्त्रानुसार उद्या दिवाळीमधला महत्त्वाचा सण म्हणजेच भाऊबीज असते. तर भाऊबीजला आपण आपल्या भावाला ओवाळत असतो. तर ते ओवाळ का ओवाळायचं असतं, तर आपल्या भावाचे आयुष्य, सुख, समृद्धी, त्याला ऐश्वर्य भरभराटीचे जावो म्हणून एक बहीण आपल्या भावासाठी एक ओवाळणी करत असते. मग ती ओवाळणी आपण का करावी हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आपण भाऊबीज दिवशी आपण भावाला ओवाळायचं आहे. तर भावाला आपण कोणती भेटवस्तू द्यायची आहे की त्यामुळे आपल्या भावाचे सर्वस्व रक्षण होणार आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही स्किप न करता आपण नक्की पाहावा ही नम्र विनंती. तर मग आपण भावाला आपण ओवाळायचं आहे. तर ते ओवाळताना आपण त्याचं औक्षण करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर आपण एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र आपण इडापिडा जाऊ दे, बळीच राज्य येऊ दे, असं आपण ओवाळताना आपण म्हणायचं आहे. तर आपण त्या ताटामध्ये आपण जे ताट करतो त्याला ओवाळायचं असतं. ते ताट शक्यतो करून आपल्याला पितळेच्या धातूचं किंवा तांब्याच्या धातूचं असावं, हे आपण नियम पाळायचे आहेत. तर आपण असा नियम पाळून आपण करायचा आहे. तर ते ताट आपण जे औक्षण करणार आहोत, तर ते ताटामध्ये आपण 1 रुपयाचं नाणं, सोन्याची एखादी वस्तू आणि निरांजन असं, आणि आपण आपल्या भावाला काहीतरी असं गोड पदार्थ भरवण्यासाठी हे आपल्या आवश्यकच आपण ओवाळायचं आहे. तर आपण ओवाळताना आपण एक काळजी घ्यायची आहे की आपण पूर्व पश्चिम असं आपण बसायचं आहे. आपलं तोंड पूर्वेला किंवा आपल्या भावाचं तोंड पूर्वेला असं आपण ही पूर्व पश्चिमच दिशा घेऊन आपण बसायचं आहे. दुसऱ्या दिशेला आपण बसायचं नाही. तर आपण आपल्या भावाला बसण्यासाठी आपण पाट घ्यायचा आहे. पाटापुढे मस्त अशी रांगोळी काढून सुशोभित करायचं आहे. जेणेकरून आपल्या हिंदू धर्मात तर रांगोळीला आपण खूपच महत्त्व देतो. तर आपण हे रांगोळी वगैरे काढून आपण भावाला ओवाळायचं आहे. तर आपण भावाला ओवाळताना आपण सर्वप्रथम आपण त्याला कुंकवाचा नाम ओढायचा असतो. तर हा कुंकवाचा नाम ओढून आपण त्याचं औक्षण करायचं आहे. तर आपण त्याच्या डोक्यावर टोपी असावी, हा पण नियम आपण पाळायचा आहे. जेणेकरून आपल्या भावाला खूप दीर्घायुष्य लाभो. आपणही त्याच्यासाठी आपण हे प्रार्थना करतो. म्हणून आपण हे भाऊ बहिणीचं नातं हे अतूट असते. आपण दिवसभर किंवा इतर वेळे आपण भांडतो, पण या दिवशी आपण आवर्जून आपल्या भावाला ओवाळून घेतो का, तर त्याच्या पाठीमागे आपल्याला गिफ्ट मिळतात असं पण असते. पण शक्यतो करून कुठलीही बहीण आपल्या भावाचं चांगलंच व्हावं असं मनात इच्छा धरूनच ती करत असते. मग आपण असं ओवाळून वगैरे घ्यायचं आहे. आणि भावाने काय गिफ्ट दिलं त्यापेक्षाही मोठं आणि महत्त्वाचं गिफ्ट म्हणजे आपण बहिणीने भावाला द्यायचं असतं. ते काय म्हणून द्यायचं असतं, तर एक श्रीफळ द्यायचं असतो. आणि श्रीफळला काळा गोप जो गुंडाळून द्यायचा असतो, म्हणजे त्याला करदोडा म्हणतात. तर त्या करदोडा जो असतो, तो करदोडा जो आहे तो आपल्या भावाने त्याच्या कमरेला बांधायचा आहे. ते जर बांधल्यामुळे आपल्याला म्हणजे एक प्रकारचे रक्षण निर्माण तयार होते, रक्षा कवच निर्माण होते. म्हणून तो जो करदोडा असतो, तो करदोडा जो आहे तो करदोडा त्याने कमरेला बांधून घ्यायचा आहे. आणि तो जो नारळ जो असतो, ते नारळ जो आहे तो आपण तो घरात प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आपण ही भाऊबीज आपण साजरी करायची आहे. जर ही भाऊबीज आपण अशी साजरी केली तर आपल्या भावाला ही औक्षण म्हणजे आयुष्य, त्याचे दीर्घ आयुष्य लाभते. म्हणून आपण हे करायचं आहे. तर आपण ह्यासाठी पण काही शुभ वेळ आहे. दिवसभर आपण हे कधीही केले तरी चालते, पण त्यातल्या त्यात म्हणतात ना, आपण राहू काळ वगैरे पाहायचं असतो. तर राहू काळ जो आहे दुपारी आहे तो आपण 1च्या टायमिंगला आहे. तर तो 1च्या टायमिंगला जो आहे राहू काळ,
तो फक्त आपण सांभाळून करायचा आहे. तर त्या काळात आपण जर ववाळले तर आपल्या भावासाठी चांगले नसते. म्हणून मग आपण तेवढा अर्धा तास जो असतो राहू काल, तो 1 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच 1:30 वाजून तो 2 पर्यंत असेल. तर मग आपण हे एवढं टायमिंग पाळून आपण कधीही दिवसभरात हे करायचं आहे व औषण करायचं आहे भावाचं. तर आपल्याला सर्व उत्तम म्हणजे असं उत्तम हा वेळ जी असते त्याच्यामध्ये जी सर्वोत्तम जी वेळ आहे उद्याची, तर ती वेळ जी आहे ती उद्या 5 वाजून 43 मिनिटांनी ते रात्री 7 वाजोपर्यंत 7 वाजून 19 मिनिटापर्यंत हा जो वेळ आहे तो सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम म्हणजे कसा, त्या टायमिंग मध्ये जर आपण ववाळले तर दिवसामध्ये पण घटिका असतात. त्या घटिका पण शुभ अशुभ असे काहीतरी फल देणारी असतात. तर मग ह्या घटिका जर आपण पाळून जर एखादं काम जर करायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला उन्नती प्राप्त होते. म्हणून मग आपण ते काळ जो आहे म्हणजे राहू काल सोडून आपण ह्या टायमिंग मध्ये कधीही आपण आपल्या भावाचे औषण करू शकतो. म्हणून आपण उद्या औषण करताना आपण ही एक वेळ पाहूनच शक्यतो करायचा आहे. जो राहुकाल असतो दिवसभराचा तो कधी आहे म्हणजे तो उद्या जो आहे राहुकाल, तो राहुकाल जो आहे तो उद्या 1 वाजून 30 मिनिटांनी आहे. तो अर्धा पाऊण तास राहतो म्हणजे 2 वाजोपर्यंत, 2-2:30 वाजोपर्यंत. त्यानंतर तुम्ही कधीही ववाळलं तरी चालेल. फक्त आपण एवढंच हे करून घ्यायचं आहे ते 1 ते 1:30 वाजल्यापासून 2 वाजोपर्यंत ववाळायचं नाहीये. ही एवढीच टायमिंग आपण पाळून आपण नंतर कधीही ववाळू शकतो. दिवसभरात कधीही ववाळा आणि आपली भाऊबीज जी आहे ती अशा प्रकारे साजरी करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे तर ते मला सांगायला तुम्ही विसरू नका. प्लीज मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.